शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक देखील मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पार पडली. काय नेमकं बैठकीत चर्चा झाली काय? नाही, शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांची बैठक एवढ्यासाठी झाली की पक्ष संघटनेचं काम अधिक गतिमान करणं, पक्षाची जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने पार पडणे यासाठी ज्या काही सूचना द्यायला पाहिजे त्या साहेबांनी दिल्या. ओके. मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा देखील घेण्यात आला यावेळी. कामगिरीचा आढावा तरी दररोज घेतला जातो आणि मला असं वाटतं की या निमित्तानं अजून चांगल्या पद्धतीनं आपल्या विभागाचं काम गतिमान करावं, लोकाभिमुख करावं आणि लोकांच्यासाठी आपल्या सर्व खात्यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी अधिक पक्षाच्या मंत्र्यांनी अधिक चांगलं काम करावं यासाठी सुद्धा सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या. काही जे कामगिरी व्यवस्थित नसल्यावर काही मंत्र्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत असं समजतं. नाही, असं नाही, काम सगळ्यांनी चांगलं केलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा साहेबांचा नेहमीच असतो आणि तो आता सुद्धा आहे. आता चाललेल्या कामकाजाबद्दल अजून काय करायला पाहिजे, कशा पद्धतीनं आपल्या विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठीच्या सूचना दिल्या. संदर्भाची आता बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं काही चर्चा झाली. नाही, पक्षाच्या मंत्र्यांनी अधिकाधिक लोकांमध्ये जावं, लोकांसाठी काम करावं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, संघटनेचं काम असेल आणि किंबहुना सरकारमधलं काम असेल, या सगळ्यांमध्येच अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि प्रभावीपणानं आपली भूमिका बजावावी अशा पद्धतीच्या सूचना आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. रायगड किंवा नाशिक पालकमंत्री पदाबाबत जी मागणी होते त्याबाबत काही विशेष नाही, अशी काही चर्चा नाही झालेली. आता फक्त पक्ष संघटनेच्या बरोबर पक्षाच्या सगळ्या सर्वसामान्य आमच्या जे काही सगळे कार्यकर्ते असतील त्यांना बरोबर घेऊन अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या. महामंडळ वाटपा संदर्भात काही बैठक वगैरे महामंडळ चर्चा झाली. कोरोनाची वाढ देवानी चिंताजनक आहे. केंद्राने गाईडलाईन जारी केलेल्या आहेत. राज्य सरकारकडून काय गाईडलाईन नाही, यापूर्वी सुद्धा मी आपल्याला सांगितलंय की कोरोनाची जरी पेशंट्स वाढत असले तरी काळजी करण्याची गरज नाही. केंद्र शासनानं सुद्धा आम्हाला ज्या सूचना दिल्यात त्याच्यामध्ये महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की पॅनिक होऊ देऊ नका, कारण या कोरोनाची लक्षणं सौम्य आहेत आणि ऑलरेडी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या आणि जगातल्या सर्वच नागरिकांची आता प्रतिकारशक्ती वाढलेली आहे आणि त्याच्याबरोबरीनं आरोग्य विभागाची यंत्रणा सुद्धा या सगळ्या गोष्टींसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी अत्यंत सक्षम आहे. सर, बीडमध्ये महिलांनी गर्भपिशवी काढली. 20 कोट महिला आहेत या. कसं पाहता येईल? 700 जास्त आकडा हा महिलांचा आहे. मला असं वाटतं की या विषयाची माहिती घेऊ. अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट जर ती चुकीची असेल, बेकायदेशीर असेल तर आरोग्य विभागाच नव्हे तर राज्य शासनाच्या वतीनं कठोर कारवाई करण्याबद्दलचे निर्देश दिले जातात. साथीचे रोग वाढताना पाहायला मिळतात, त्यामुळे जास्तीत जास्त रुग्ण वाढतात आणि कोरोनामध्ये सुद्धा होतो. त्यामुळे या संदर्भात काही चर्चा आज मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विषयावरती चर्चा झालेली नाही, परंतु साथरोग आजार असतील, कोरोना असेल किंवा अन्य कोणतेही आजार असतील तर त्या सगळ्या आजारांच्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या यंत्रणेला सातत्यानं सतर्क राहण्याबद्दल शासनाच्या वतीनं सूचना दिल्या जातात आणि मी आपल्याला सांगतो की आपल्या सर्व यंत्रणा वेगवेगळ्या सगळ्या ज्या काही आजार आपले साथरोग आजार असतील त्या सगळ्यांसाठी सुद्धा अतिशय सज्जपणाने काम करतात. कैबिनेट की रूटीन बैठक थी ना. सर, कैबिनेट की बैठक के बाद एकनाथ शिंदे जी ने अपने मंत्रियों के साथ बैठक की है. क्या चर्चा है कि क्या उसमें बातें रखने की कोशिश की? आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब ने जो बैठक ली है उस बैठक में हम लोगों को सभी सुझाव दिए गए हैं कि पक्ष संगठन अधिक मजबूत करे, साथ ही साथ अपने पास जो कुछ मंत्री पद का जो अपना पदभार है उसके माध्यम से महाराष्ट्र की जनता को अधिकाधिक अच्छी तरह से आप सेवा करें. नासिक में कुंभ होना है, तैयारी हो रही है, लेकिन पालक मंत्री को लेकर के अभी अटकलें लगाई जा रही, क्या उस पर कुछ चर्चाएं की हैं? अभी वो 3 नेताओं का काम है, वो अपनी तरफ से करेंगे, उसके लिए उस पर इस मीटिंग में चर्चा नहीं हुई. थैंक यू. एक अहम बात सामने आ रही है कि राज्य मंत्री जो है वो नाराज है क्योंकि उन्हें अधिकार नहीं दिए जा रहे हैं. क्या आपके जो राज्य मंत्री है उनकी भी इसी तरह से नाराजगी है? किस तरह से कोऑर्डिनेशन है कैबिनेट और राज्य मंत्रियों की? इसके पहले भी सीएम साहब ने हम लोगों को सूचना दी है कि जो अपने अपने राज्य मंत्री है उनको अपना अधिकार, वो जो उनका अधिकार है वो दीजिए. मेरे ख्याल से शिवसेना के जो मंत्री है, साथ ही साथ सभी लोगों ने भी अपने अपने जो राज्य मंत्रियों को अधिकार देने हैं वो तो दिए हुए हैं. सीएम को खत लिखकर उन्होंने कहा है कि हमें मालूमात नहीं होती और हमें अधिकार भी नहीं मिल रहे, काम करने में दिक्कत होती. जो सूचना या पूर्व जो राज्य मंत्री थे उनके पास जो अधिकार थे वो अधिकार हम लोगों ने भी दिए हुए हैं. थैंक यू. थैंक यू.